पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती 20 ते 25 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वसन मार्ग आणि श्वास याकडे लक्ष. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. करूया नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील आपल्या उघड्या डोळ्यांमध्ये सामावून घ्यायचा आहे. आपण करतोय नेत्रशुद्धी, बहिरत्राटक. ओम नमोची आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मवेदा, असं माऊलींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे असा हा कालातीत त्रिगुणातीत ओम, सर्व समावेशक ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. तस्य वाचक प्रणवः असं मुनी पतंजली ओमची माहिती देतात. असा हा ओम ब्रह्माचं एक अक्षरी ओम. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास डोळे अलगद मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश, स्थिती उत्पत्ती लय, सर्व समावेशक ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. संपूर्ण ओममय होण्याचा प्रयत्न. श्वासाची गती संत होतीये, विचारांची गती कमी होत चाललेली आहे आणि साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक करूया. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. हा श्वास सोडत ओमचा उच्चार. ओ. चौथा उच्चार हा आपल्याला मानसिक करायचा आहे. याला कोणतंही प्रमाण नसेल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार. शरीराकडून मनाकडे होणारी ही वाटचाल मानसिक उच्चार. ओमची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम्
नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदन् मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, दिवसाची आणि आपल्या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंथन आणि नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करू. आज आपला विषय आहे पचन संस्था आणि उत्सर्जन संस्था. म्हणजे जे आपलं अन्न पचन जर चांगलं होत असेल तर आपली उत्सर्जनाची जी क्रिया आहे ती सुद्धा आपली चांगली होते. मग त्या दृष्टीने आपली आजची साधना असेल. त्यासाठी सुरुवातीला आपण विश्रांती घेणार आहोत. ज्यांना पोटदुखी किंवा कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल तर त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. करणार आहोत चक्की चालून. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर असेल. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. तळवे आपले स्क्रीनकडे असतील दोन्ही हातांचे. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. जास्तीत जास्त दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. 1. बरोबर. हाताची पकड आपल्या जमिनीला लागू दे. 2. 3. 4. बरोबर. 5. विरुद्ध बाजूने. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे. तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आणि पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत डावीकडून उजवीकडे. 1. दोन्ही हात वर. 2. बरोबर. 3. 4. 5. कृती थांबवायची. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. आणि आता उजव्या हाताने उजवा पाऊल पकडायचंय. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचाय. थोडस उजव्या बाजूला आपल्याला झुकायचंय. बघा या प्रकारे. 1 आणि 2. एकदा डावीकडे एकदा उजवीकडे. 3 4 5 6 7 8 बरोबर. 9 10. थांबायचंय. आणि आता दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर घ्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडे खाली झुकायचं. कपाळ गुडघ्याकडे. पुन्हा श्वास घेत वर यायचं. आता तेच हात डाव्या पायाच्या मांडीवर घ्यायचे. श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत डावीकडे खाली झुकायचं. 2. अशा प्रकारे आपल्याला डायनॅमिक हालचाल करायची. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. सुरुवात करूया. 3 उजवीकडे. 4 डावीकडे. 5 उजवीकडे. 6 डावीकडे. 7 उजवीकडे. 8 डावीकडे. 9 उजवीकडे. 10 डावीकडे. साइडवर्ड स्ट्रेचिंग, साइडवर बेंड असे आपण दोन्ही प्रकार केले. आता थोडस फॉरवर्ड बेंड करणार आहोत. दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हाताचे तळवे मध्ये ठेवायचे. बरोबर. समोर. हाताची बोटं स्क्रीनच्या दिशेला असतील. बोटं गुंफून नाही घ्यायचे. फक्त आपले हात असे जमिनीवर ठेवायचे. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत पुढे जायचं. पुन्हा श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत पुढे. किंवा श्वास घेत पुढे या. श्वास सोडत मध्यभागी या. श्वास घेत घेत पुढे. जास्तीत जास्त पुढे. श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. पुन्हा एकदा श्वास घेत घेत पुढे. श्वास सोडत मध्यभागी. आता सावकाश पुन्हा एकदा आपल्याला पुढे व्हायचंय. आणि आता उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा.
डाव्या हाताने डावं पाऊल पकडा आणि आपलं कपाळ गुडघ्या जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. खांदे रिलॅक्स असतील. दोन्ही पायांचे स्नायू ताणले गेलेत. पेल्विस रिजन आलेला स्ट्रेच ताण, त्याकडे लक्ष. पोटावरती हलकासा प्रेशर आहे. जोड श्वासाची 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हा. सावकाश तिथल्या तिथे सरळ. पाय आपले जे स्ट्रेच झालेत ते आता बटरफ्लाय मध्ये घ्या. म्हणजे जिथे स्ट्रेच होता तिथे आता तुम्हाला हलकासा प्रेशर बरोबर. हाताची पकड पावलांच्या खाली. आता इथे थोडा वेळ स्थिर थांबूया. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासूया. एक सहज श्वास भरून घ्यायचा. संपूर्ण श्वास सोडायचा. डोळे उघडूया आणि आता थोडीशी सावकाश आपण हालचाल करणार आहोत. श्वास घेत घेत दोन्ही गुडघे वर घ्यायचे. श्वास सोडत खाली. हालचाल फक्त पायांमध्ये. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. एक लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल सुरुवात करूया. थोडीशी जलद हालचाल करायची. अप अँड डाऊन. थोडीशी जलद करा. पाठकणा सरळ. बरोबर. छान. कृती थांबवायची आणि याच्यातूनच पुढे करणार आहोत आपण कुर्मासन. थांबायचं आहे. पावलं जी आपण स्वतःकडे ओढली ती थोडीशी पुढे घ्या. दोन्ही पावलं थोडीशी पुढे घ्या आणि उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात घालायचा आहे आणि डाव्या पोटरीच्या खालून डावा. पोटरीच्या खालून खालून म्हणजे थोडासा पाय वर उचला आणि आपली जी पोटरीचा भाग आहे. हा आता बरोबर आहे. हा बरोबर. छान छान. बरोबर. त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत. त्यांचं बरोबर दिसतंय. छान. आणि आता आपलं कपाळ जे आहे हे पावलाच्या दिशेने सैलसर सोडा. आपलं कपाळ पावलाच्या दिशेने सैलसर सोडा. हाताची कोपरं जमिनीवर आणि खांदे रिलॅक्स. पोटावरती आलेला हलकासा प्रेशर, त्याकडे लक्ष. जाणीव आपली शरीराच्या खालच्या भागाकडे. तिथे आलेला ताण दाब त्याकडे लक्ष आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना सावकाश डोकं वर उचलायचंय. हातांची जी स्थिती आहे ती सोडून द्यायची, काढून द्यायची आपल्या पायाच्या खालनं. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्राम. मान मध्ये सैलसर सोडूया. विश्राम. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. दोन्ही पाय जुळून घ्या. उजवं जे पाऊल आहे ते स्वतःकडे खेचून घ्या. उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. आपली पोटरी लॉक होते. नाही नाही, पाय सरळ ठेवा. फक्त दोन्ही पाय सरळ ठेवा. फक्त उजवं पाऊल आहे ना, पाऊल जे आहे हे स्वतःकडे खेचून घ्या. हा, फक्त उजवं पाऊल. बरोबर. डावा पाय आपला रिलॅक्स असेल. फक्त उजवं पाऊल स्वतःकडे खेचायचंय. इथे आपल्या गुडघ्यांवर आणि पोटरीवरती एक हलकासा ताण दाब येतो. आणि आता सावकाश उजवा पाय आपल्याला श्वास घेत घेत उजवीकडे घेऊन जायचं. फक्त उजवा पाय श्वास घेत घेत उजवीकडे. बरोबर. बरोबर. आणि श्वास सोडत मध्यभागी. जमिनीला घासत घासत अगदी सावकाश कृती. श्वास घेत उजवीकडे. फक्त उजवा पाय. श्वास घेत घेत उजवीकडे. बरोबर. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. छान. श्वास सोडत मध्यभागी. आता उजवं पाऊल रिलॅक्स करा मध्यभागी आल्यानंतर. आता डावं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. विरुद्ध बाजूने ही कृती. श्वास घेत घेत डावा पाय डावीकडे. बरोबर. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. अजून एक राऊंड. श्वास घेत डावीकडे. बरोबर.
श्वास सोडत मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचंय. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली. आणि आता फक्त चवड्यांच्या भागामध्ये हालचाल करूया. आपले पायाचे जे चवडे आहेत, पहिला अंगठा फोल्ड करा, मग त्याच्यावर 4 बोट ओपन करायचंय. 4 बोट फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा ओपन करायचं. अंगठा फोल्ड करूया, त्याच्यावर 4 बोट ओपन करायचं. 4 बोट फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा ओपन करायचं. पुन्हा एकदा अंगठा फोल्ड करूया, त्याच्यावर 4 बोट ओपन, 4 बोट फोल्ड आणि मग अंगठा ओपन. आणि आता अँकल मधून पाऊल स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. थोडस आपण अँकल जॉईंटचा व्यायाम करतोय. 2 दिवसाच्या गॅपने आपण भेटतोय म्हणून थोडीशी सांधे मोकळे पावलांची जमिनीकडे खेचायची, ताणायचे, स्वतःकडे खेचायचे. बरोबर. थांबायचंय आणि रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3, अँटी क्लॉकवाईज 1 2 3. थांबायचंय. तिथल्या तिथे साधी मांडी घालायची, तिथल्या तिथे साधी मांडी. दोन्ही हात जे आहेत हे समोर घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मधलं बोट जे आहे हे एकमेकाला स्पर्श होईल. बरोबर. मधलं बोट जे आहे आपल्या दोन्ही हातांचं ते एकमेकांच्या जवळ येईल. हा बरोबर. आणि आता आपल्या हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. हाताच्या घट्ट मुठी वळून घ्या आणि मनगटामधून फक्त हाताची मूठ अप अँड डाऊन, फक्त मनगटामधून हाताची मूठ वर खाली करायची. बरोबर. मनगटामधून 1 2 3 4 5 6. बरोबर. थांबायचंय. हाताची मूठ ओपन करा आणि फक्त आता पंजा आपला वर आणि खाली होईल. वर खाली, वर खाली. बघा, जेव्हा आपले हात सरळ असतात तेव्हा आपण अगदी सहज कृती करतो, पण जेव्हा आपले हात फोल्ड होतात तेव्हा थोडस आपल्याला करताना लक्ष द्यावं लागतं. बरोबर. थांबायचंय. आता दोन्ही हात समोर घ्या. हाताची बोट आपल्या खांद्यावर, दोन्ही कोपर जॉईंट. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 1. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 3. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपर जॉईंट. श्वास घेत मागे जायचंय. श्वास सोडत पुढे 1. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 2. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद, तिथल्या तिथेच विश्राम. भरपूर श्वास भरून घ्यायचा आणि संपूर्ण श्वास सोडायचा. तर डावा हात जो आहे हा उजव्या गुडघ्यावर ठेवा. उजवा हात मागे न्या आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया. 1. आता उजवा हात डाव्या गुडघ्यावर येईल, डावा हात मागे आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया. थोडीशी डायनामिक हालचाल करूया. 3 उजवीकडे, 4 डावीकडे, 5 उजवीकडे, 6 डावीकडे, 7 उजवीकडे आणि 8 डावीकडे. प्रति थांबवायची. दोन्ही पाय सरळ करायचे, विश्राम. आपण हे का केलं, तर पुढे आपल्याला अर्ध मत्स्येंद्रासन आता करायचंय, म्हणून आपण थोडीशी ही पाठकण्याची हालचाल केली. विश्राम करूया. अर्ध मत्स्येंद्रासन त्यासाठी केली. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ असतील. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे जाऊ. बरोबर. डावा पाय जो आपला फोल्ड आहे, डावा पाय जो आपला सरळ आहे, तो आता पुन्हा दुमडायचा आहे आणि त्याची टाच उजव्या सीटच्या खाली घ्या. बरोबर. त्याची टाच उजव्या सीटच्या खाली घ्या. हा. आणि आता आपला उजवा जो हात आहे तो आपल्या पाठीचा जो मणका आहे तिथे घेऊन जायचा आहे आणि तो अगदी सीट पासून 1 ते 2 इंच लांब असेल. आणि पाठकणा आपल्याला कुठेही मागे किंवा पुढे झुकवायचा नाही, तो व्यवस्थित सरळ करून ठेवा. उजवा हात मागे जाऊ देत आपल्या सीटच्या इथे. उजवा हात, हा बरोबर. आणि आता आपला जो डावा हात आहे तो समोरून आपल्या उजव्या पायाला विळखा घाला. डाव्या हाताने उजव्या पायाला विळखा घाला. बरोबर.
आणि आता सावकाश उजव्या बाजूला मागे वळून आधी कमरेतनं मागे वळा. आधी आपल्याला कंबर ट्विस्ट करा आणि मग आपली मान मागे न्या. म्हणजे बरोबर तुम्हाला आधी कमरेतनं थोडेसे मागे हे करा, आधी कंबर वळवा आणि मग आपली मान मागे न्या. बरोबर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. बघा आपल्या पोटाच्या इथे आलेला पीळ, ताण, दाब त्याकडे लक्ष. आजची आपली कृती जी आहे ही आपली पचन संस्था, आपलं जठराग्नी अधिक प्रकारे कसा तो बिल्डअप होईल, कार्यक्षम होईल त्याच्याकडे आजची आपली साधना असेल. छान. उलटसाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आधी मान आपली मध्यभागी होते. हाताचा विळखा समोरून सोडून द्या. डावा पाय जो खाली आहे तो पहिला सरळ करा आणि मग उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजूची. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत आणि आता डावा पाय जो आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे जाते. उजवा पाय जो खाली आहे तो पुन्हा फोल्ड करायचा. त्याचे टाच डाव्या सीटच्या खाली येते. बरोबर. डावा हात आपल्या जिथे आपला पाठीचा कणा आहे तिथे असेल. सीट पासून 1 ते 2 इंच लांब असेल फक्त. उजव्या हाताने समोरून डाव्या पायाला विळखा घाला. म्हणजे डाव्या पायाची मांडीचा जो दाब आहे तो आपल्या ओटीपोटाच्या इथे येईल. बरोबर. आणि आता सावकाश आधी कमरेतनं आधी मागे व्हा आणि त्याच्यानंतर आपल्या नजरेने डाव्या बाजूची मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आधी कंबर थोडीशी ट्विस्ट करा आणि मग आपली मान मागे न्या. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. आता विरुद्ध बाजूने आलेला पीळ आणि प्रेशर आपल्या ओटीपोटाच्या इथे त्याकडे लक्ष. उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येऊ देत. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय जो खाली आहे तो प्रथम सरळ, मग डावा पाय सरळ आणि विश्राम. हे झालं आपलं ट्विस्टिंग वाला आसन. आता आपल्याला थोडस स्ट्रेच आणि प्रेशर अशी 2 आसनं करायची आहेत आणि त्यासाठी वज्रासनामध्ये जाऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. मग वजन थोडस उजवीकडे शिफ्ट करा. डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली. पचन संस्थेसाठी वज्रासन हे अतिशय रामबाण उपाय आहे. तुम्ही या स्थितीमध्ये जेवल्यानंतर जर तुम्ही या स्थितीमध्ये थोडा वेळ जरी बसलात तरी तुमचं अन्न पचन जे आहे हे अधिक चांगल्या प्रकारे होतं. हाताची 5ही बोटं जुळलेली आणि ती आपल्या मांडीवर असतील, गुडघ्यापासून थोडीशी लांब. बरं, जेव्हा जेवल्यानंतर आपण ह्या स्थितीमध्ये बसू तेव्हा तुम्हाला टीव्ही किंवा मोबाईल बघणं गरजेचं नाहीये. तर ह्या स्थितीमध्ये बसून थोडस श्वासाकडे लक्ष द्यायचं. थोडासा आपल्या आंतरिक मनामध्ये थोडस डोकावून पाहण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला दिवसभरामध्ये वेळ भेटत नाही, पण प्रत्येक जण ऑफिसमध्ये बिझी असतो. पण जेव्हा आपण घरी येतो, जेवतो, त्याच्यानंतर थोडा वेळ 5 मिनिटं का होईना स्वतःमध्ये एकरूप होण्याचा जरूर प्रयत्न करावा. हातांची ज्ञानमुद्रा करूया. एक मकार लंबलेला ओंकार. डोळे अलगद मिटून घ्यायचे. आहे तो श्वास सोडायचा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. मकार लांबवलेला. स्वतःशी कनेक्ट होण्याचा हा प्रयत्न. हातांची ज्ञानमुद्रा सोडूया आणि करणार आहोत आपण आता उष्ट्रासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. तुम्ही दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घेऊ शकता किंवा दोन्ही गुडघे तुम्ही जुळून पण ठेवू शकता. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे कृती असेल. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, लंबर स्पॉन्डिलिसिस आहे, त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. ठीक आहे. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहिलाय आणि आता टाचा ज्या आहेत म्हणजे
टाचा तुम्ही सिलिंगच्या दिशेला घेऊ शकता किंवा दोन्ही पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवू शकता, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे कृती. तर आज मी माझी पावलं जमिनीकडे फ्लॅट करतेय. तुम्ही यथाशक्ती प्रयत्न करा. आपल्याला टाचा जरी तुम्ही वरती उचलल्यात तरीही चालेल, म्हणजे माउंटन केलं तरीही चालेल. कारण की जेव्हा आपण मागे वळतो आणि आपल्याला हाताने टाच पकडायची असते, जेव्हा पावलं जमिनीतले फ्लॅट असतात तेव्हा थोडस आपल्याला त्यासाठी प्रॅक्टिस आपल्याला एक छान व्यवस्थित लागते, थोडीशी फ्लेक्झिबिलिटी लागते. मग तो पकडताना थोडासा त्रास होतो. म्हणून जर तुम्ही पावलांचं माउंटन केलं तरीही ठीक आहे, तुमच्या क्षमतेप्रमाणे कृती. आणि आता दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आहेत. ही आता जिथे आपलं माकड हाड आहे तिथे ठेवायची आहे. हातांची बोटं जमिनीच्या दिशेला असतील. बरोबर, छान. आणि आता हळूहळू आपल्याला आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा आणि डाव्या हाताने डावी टाच. पावलांचं माउंटन करायला हरकत नाहीये, इथे मी फक्त पावलं फ्लॅट ठेवली आहेत. आणि आता अंतिम स्थितीमध्ये लक्ष आपल्या श्वासाकडे, पोटावरती आलेला ताण त्याकडे लक्ष. जोड श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय. ठीक आहे, छान छान. सोनाडे सर चांगला प्रयत्न झालोय आणि तुमचं पण छान झालंय देशपांडे. उलट चाल करताना सावकाश, आधी उजवा हात आपल्या कमरेवर येऊ दे आणि मग डावा हात. दोन्ही हात खाली आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे बंद. उष्ट्रासनाचा संपूर्ण आपल्या शरीरावरती जो काही परिणाम झालेला आहे, गळ्यापासून आपल्या पोटापर्यंतच्या स्नायूंना आलेला ताण त्याकडे लक्ष. आणि याला कॉम्प्लिमेंटरी आसन करणार आहोत आपण आता, योग मुद्रा. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडूया. डाव्या हाताची घट्ट मूठ करायची आहे. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. हाताची पकड पुन्हा एकदा जिथे आपलं माकड हाड आहे तिथे येईल. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पाठीचा कणा सरळ आहे. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं आहे. आधी पोटाचा भाग आपल्या मांडीवर येऊ दे, त्याच्यानंतर आपल्या छातीचा भाग, गळा, अनुवटी, नाक आणि त्यानंतर आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्या, हे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. बरोबर, छान छान. देशमुखचं तुमचं छान झालंय. आणि आता हाताची पकड थोडीशी ढिली करा. ज्यांचं कपाळ आणि जमीन यांच्यामध्ये थोडस अंतर आहे त्यांनी हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हाताच्या मुठी वळवा आणि ते आपल्या समोर ठेवा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. हा, बरोबर बरोबर, छान. आणि आता इथे पुन्हा खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. उष्ट्रासनामध्ये ज्या स्नायूंवरती ताण होता गळ्यापासून पोटापर्यंत, तिथे आता आपल्याला प्रेशर जाणवतोय. हलकासा दाब आलेला आहे. जोड श्वासाची आहे. श्वास घेतोय, सोडतोय. रक्तप्रवाह पुन्हा डोक्याच्या दिशेने होतोय. उलट चाल करताना ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्यात त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. ती पकड मागे घ्या. हा, बरोबर, छान करताय. आणि आता सावकाश हाताची पकड थोडीशी घट्ट करा. दोन्ही हातांची कोपरं थोडीशी वरती ओढून घ्या आणि हळूहळू श्वास घेत घेत आपलं कपाळ वर येऊ दे. नाक, अनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. डोळे बंद. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर येऊ दे. डोळे बंद. आणि संपूर्ण योग मुद्रेचा आपल्या शरीरावर झालेला परिणाम त्याकडे लक्ष. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून घेऊया. उजवा पाय सरळ करायचा आणि मग डावा पाय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. आणि मग सावकाश एका कुशीला वरून पाठीवर पडून विश्रांती.
दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर, विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला दोन्ही पाय टप्प्याटप्प्याने वर घ्यायचे आहेत. हा, यथाशक्ती प्रयत्न असेल. दोन्ही पाय जोडलेले, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे. आता दोन्ही पाय गुडघ्यात सरळ ठेवून 30 अंशापर्यंत वर उचला आणि थांबा. 1 2 3 4 5. 45 डिग्री वर थांबा. 1 2 3 4 5. बरोबर. 60. थांबा. 1 2 3 4 5. 80. थांबा. बरोबर. 1 2 3 4 5. आणि वर 90. थांबा. 1 2 3 4 5. दोन्ही हात आता वर घ्या. वरती दोन्ही हात समोर. बरोबर. छान. आणि आता श्वास घेत दोन्ही हात पाय लांब करायचे. श्वास घेत लांब करा. बरोबर. हा, छान. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत लांब. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत लांब. श्वास सोडत मध्यभागी. छान. एकच लास्ट राऊंड. श्वास घेत लांब. श्वास सोडत मध्यभागी. तर दोन्ही हात पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. सावकाश. धाडकन न आपटता सावकाश जमिनीवर येऊ दे. विश्रांती. कोर मसल्सवर आलेला प्रेशर, त्याकडे लक्ष. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या. तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. करणार आहोत द्रोणासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित, दोन्ही हात पाय आणि आपली अपर बॉडी एकत्रित जमिनीपासून वर उचलायची. ज्यांना हे सहज शक्य होत नसेल त्यांनी हातांचा स्टँड करायचा. म्हणजे आपण मागे पण शिकलेलो आहोत. हातांचा स्टँड करून आधी अपर बॉडी वर उचलायची आणि त्याच्यानंतर दोन्ही पाय वर उचलू शकता. हवा असेल तर एकदा दाखवते. दोन्ही पाय जोडलेले, आधी हातांचा स्टँड करून हातांच्या आधाराने अपर बॉडी वर उचलायची आणि मग दोन्ही पाय वर उचलायचे. ज्यांना एकत्रित जमत नसेल त्यांच्यासाठी ही सूचना. काय, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता एकत्रित दोन्ही हात पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. सुरुवात करा. हा, बरोबर. छान. आपले हात जे असतील हे आपल्या गुडघ्याच्या जवळ असतील. नजर दोन्हीही पायांच्या अंगठ्याकडे. बरोबर. श्वास घेतोय, सोडतोय. ठीक आहे. उलटचाल करताना सावकाश दोन्ही पाय, पाठीचा एक एक मणका, दोन्ही हात जमिनीवर येऊ दे. विश्रांती. आपली आजची सिस्टीम जी आहे ही पचन संस्था आहे. त्यामुळे पोटावरती ताण, दाब हे सगळं आपण आज अनुभवतोय. त्याचबरोबर थोडंसं ट्विस्ट, स्पीड, याचाही आपण अनुभव घेतोय. विश्रांती करणार आहोत. पवन मुक्त आसन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचे आणि मग ते फोल्ड करा. दोन्ही पाय फोल्ड करा 30 अंशापर्यंत वर. बरोबर. दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा. एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही हा विळखा देऊ शकता. ठीक आहे. खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. याच्या नावातच याचे लाभ आहेत. पवन मुक्त आसन गॅसेस साठी अतिशय उपयुक्त. आणि आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळावं. बाकीच्यांनी डोकं वर उचला आणि आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. इथे थोडस शॉर्ट ब्रीदिंग होतं. बरोबर. 1 2 3 4 5.
उलट चाल. नियंत्रित. डोकं जमिनीवर, हाताचा वळखा सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करा आणि नियंत्रित जमीन. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आता याला कॉम्प्लिमेंटरी आसन करणार आहोत. सुलभ भुजंगासन. त्यासाठी सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आता आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. सुलभ भुजंगासन करण्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. सुलभ भुजंगासन करताना आपल्याला हात कुठेही वर उचलायचे नाहीये, फक्त आपली अपर बॉडी जमिनीपासून वर. हातांची पाचही बोटं जोडलेली, पावलांचे जे तळवे आहेत हे सिलिंगच्या दिशेला असतील. आणि आता श्वास घेत घेत आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. हातांचा आधार जमिनीवरच असेल. बरोबर, छान. नजर आपली सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, शक्य असेल तर डोळे बंद आणि श्वास चालू. पवन मुक्तासन केलं त्यावेळेला ज्या स्नायूंवरती प्रेशर होता गळ्यापासून पोटापर्यंत, तिथे आता तुम्हाला या सुलभ भुजंगासन मध्ये ताण जाणवतोय. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. करणार आहोत आपण नौकासन. आधी एक श्वास घ्या, संपूर्ण श्वास सोडा आणि नौकासनसाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आता डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. आणि आता आपल्याला एकत्रित दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी सकट आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. हा, बरोबर. छान. नजर समोर. दोन्ही हात समोरून काढण्याचा प्रयत्न, दोन्ही पाय मागून काढण्याचा प्रयत्न आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. छान. नौकासन, बोट पोश्चर. खूप छान केलंय दोघांनी पण. आणि आता उलट चाल करताना दोन्ही हात, पाय जमिनीवर, कपाळ जमिनीवर येऊ देत. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. पाठीवर पडून विश्रांती. आणि मग पुन्हा एकदा एका कुशीला वळायचंय. आधी बैठक स्थिती आणि मग हळूहळू दंड स्थिती. कुठून उभं राहायचं? दंड स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत वायू निष्कोणासन. आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या. आणि आता उजव्या हाताचा तळवा उजव्या पावलाच्या खाली, म्हणजे तळवा म्हणजे 4 बोट, आणि डाव्या हाताची 4 बोट डाव्या पावलाच्या तळव्याच्या खाली. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत आपल्याला खाली बसायचंय. श्वास घेत खाली, नजर आपली सिलिंगकडे. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली,
बरोबर. श्वास सोडत वर. पुन्हा एकदा श्वास घेत खाली बसायचंय. हाताचे जे तळवे आहेत बोट ती काढून घ्या. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये येऊ देत. बरोबर. आपले हाताची कोपरं आपल्या गुडघ्यांना लागू देत आणि थोडेसे गुडघे जे आहेत हे हाताच्या कोपराने थोडेसे स्प्रेड करायचे. हा बरोबर. ताणले जातील. टाचा आता जमिनीपासून वर उचला. बघा शक्य होतोय का? बरोबर. उत्सर्जनाची क्रिया जी आहे आपली ही अधिक चांगली होण्यासाठी ही कृती. बरोबर. छान. श्वास घेतोय सोडतोय. बरोबर. याला म्हणतात मलासन. सावकाश आधी टाचा जमिनीवर येऊ देत. श्वास घेत घेत सरळ उभं राहायचंय. श्वास घेत घेत उभं राहायचंय. दोन्ही हात खाली आणि विश्राम. करणार आहोत हस्तपादासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे त्यांनी पुढे झुकण्याची कृती टाळावी. श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत हळूहळू लोअर बॅक मधून खाली, म्हणजे आधी आपलं पोट, मग छातीचा भाग, त्याच्यानंतर दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा आणि मग आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. इथे थांबा थोडा वेळ. 1 2 3 4 5. उलट जा. तिथल्या तिथे सरळ. अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ. विश्रांती. करूया ताडासन स्ट्रेचिंग. दोन्ही पाय जुळलेले किंवा थोडस अंतर घ्या. अगदी 2 सेंटीमीटर एवढंच अंतर असेल दोन्ही पायांमध्ये. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर. आणि आता टाचा जमिनीपासून वर. नजर समोर. स्ट्रेचिंग. इथे आपलं शरीराचं संपूर्ण ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्हेट होतं आणि त्याचबरोबर आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपलं बॅलन्स सुद्धा आपल्याला सुधारता येतं. छान. उलट चाल करताना आधी टाचा जमिनीवर येऊ देत. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हाताची आपली पकड सोडून द्या आणि दोन्ही हात खाली घ्या. विश्राम. सूर्यनमस्कार. त्यासाठी मॅटच्या पुढे उभं राहायचं. दोन्ही पाय जुळलेले किंवा दोन्ही पायांमध्ये अंतर. हात शरीराच्या जवळ. आपण 2 सूर्यनमस्कार साधे करणार आहोत आणि 2 सूर्यनमस्कार आपण डायबिटीज वगैरे करणार. दोन्ही हात जोडून ठेवूया. डोळे अर्धत मिटलेले. मनोमन सूर्य देवतेला वंदन. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. डोळे उघडायचे आहेत. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्व संचलनासन, 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, बरोबर 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन, 10 हस्त पादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. पूर्वस्थिती. दुसरा सूर्यनमस्कार. ओम भानवे नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय डावा पाय मागे अश्व संचलनासन, 5 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन,
9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्तोत्तानासन, 12 नमस्कार. 2 डायबिटीज वाले पूर्वस्थिती. ओम रवये नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, बरोबर. 3 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, बरोबर. 4 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, छान. 5 शशांकासन, दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा, पावलं फ्लॅट, कपाळ जमिनीवर, सीटचा भाग आपल्या पायावर येऊ. 5 शशांकासन, बरोबर. नाही, सीटचा भाग पायावर येऊ दे सर. हा हा, आता बरोबर बरोबर. 5 शशांकासन, 6 अष्टांग नमस्कार. आता आपलं कपाळ किंवा हनुवटी गळ्यावर, हनुवटी जमिनीवर. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन. हा बरोबर. 7 भुजंगासन, 8 पर्वतासन. नजर आपल्या दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे येऊ देत, बरोबर. 9 शशांकासन, पुन्हा दोन्ही गुडघे जमिनीवर, पावलं जमिनीकडे फ्लॅट, सीटचा भाग पायावर आणि कपाळ आपलं जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. 9 शशांकासन. 10 उजवा पाय पुढे घ्या, अश्वसंचलनासन. उजवा पाय पुढे, बरोबर, अश्वसंचलन. 11 डावा पाय पुढे घ्या, हस्तपादासन, बरोबर. आता दोन्ही हात तिथल्या तिथे जोडा आणि कमरेतनं सरळ व्हा. 12 नमस्कार. छान. आणि आता शेवट, पुन्हा पूर्वस्थिती. ओम भास्कराय नमो नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, बरोबर. 3 डावा पाय मागे घ्या, अश्वसंचलनासन. 5 उजवा पाय मागे, चतुरंग दंडासन, बरोबर. आणि आता 5 गुडघे जमिनीवर टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, सीटचा भाग आपल्या पायावर येऊ दे. 5 शशांकासन, हा बरोबर. 6 अष्टांग नमस्कार, आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर, बरोबर. 7 भुजंगासन, छान. 8 पर्वतासन, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे, बरोबर बरोबर. 9 पुन्हा एकदा शशांकासन, दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा, शशांकासन, बरोबर, छान. 10 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, डावा पाय पुढे घ्या, बरोबर. 11 उजवा पाय पुढे घ्या, हस्तपादासन, दोन्ही हात तिथल्या तिथे जोडून घ्या आणि 12 नमस्कार. मुख झोपी. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडून द्या. श्वासाची गती वाढली असेल तर. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या. पद्मासन, अर्ध पद्मासन. थोड्या वेळासाठी आपण अपान मुद्रेमध्ये थांबणार आहोत. अपान मुद्रा कशी करायची, तर जी मुद्रा आपल्याला पचन संस्थेसाठी अतिशय उपयुक्त आहे, म्हणजे आपलं डायजेशन या मुद्रेच्या अभ्यासाने खूप चांगल्या प्रकारे होतं. ही मुद्रा तुम्ही जेवणानंतर करू शकता, जेवणानंतर पण करू शकता, किंवा सकाळी जेव्हा तुम्ही उठता त्यावेळेला जरी तुम्ही ही मुद्रा केली तरीही त्याचे इफेक्ट जे आहेत हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतात. तर ही कशी करायची, आपण मागे पण बघितलंय. दोन्ही हात समोर घ्यायचे आणि मधली जी बोट आहेत, आपण लहान मुलांना जसं हरणाचं तोंड कसं दाखवतो त्याप्रमाणे आपल्याला ही करायची. मधली जी 2 बोट आहेत ती टोकं आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून घ्यायचं. बाकीची पहिलं बोट आणि करंगळी ओपन, बरोबर.
करंगळी आणि पहिलं बोट ओपन असेल. हा, आता बरोबर आहे. आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. इथे आपण करणार आहोत इक्वल ब्रीथिंग, समान श्वसन. पहिलं आवर्तन मी काउंटिंग करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. डोळे अलगद मिटलेले आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. 1 2 3 4. संपूर्ण श्वास सोडा. 4 3 2 1. श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी हा समान आहे, म्हणून याला समान श्वसन म्हणतात. डोळे अलगद मिटलेले आहेत, मान सरळ मध्यभागी. पुन्हा एकदा समान श्वसनाची 3 आवर्तन आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. संपूर्ण श्वास सोडा. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घ्या. संपूर्ण श्वास सोडून द्या. लास्ट राउंड. एक सहज श्वास भरून घेऊया. संपूर्ण श्वास सोडूया. आता आपण करणार आहोत अपान वायू मुद्रा. इथे आपल्याला दीर्घ श्वसनाची आवर्तन करायची. तर ही मुद्रा कशी करायची? याच्यामध्ये 2 मुद्रांचं कॉम्बिनेशन आहे, दाखवते. दोन्ही हात समोर. आपण सुरुवातीला वायू मुद्रा पाहिली होती. पहिलं बोट जे आहे ते आपण अंगठ्याच्या मुळाशी घेतलं होतं आणि ते फोल्ड केलं होतं. ही आपण वायू मुद्रा केली होती, ही आठवतीये तुम्हाला प्रत्येकाला. आता याच्यातूनच पुढे अपान वायू मुद्रा. आपण जी आता मगाशी अपान मुद्रा केली ना, 2 बोट जी आहेत ती फोल्ड करायची आणि ती अंगठ्याच्या टोकाला लावून घ्या. फक्त करंगळी ओपन असेल. आता कळलंय? समजलंय का? नाहीतर मी तुम्हाला शेअर करते. एक मिनिट. याच्याने काय होतं, तर पचन तर आपलं चांगलं होतच, पण त्याचबरोबर आपलं हृदयविकार ज्यांना असेल त्यांच्यासाठी सुद्धा ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. पहिलं बोट जे आहे ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं. त्याच्याने अंगठा त्या बोटाला लॉक करायचा आणि मधली जी 2 बोट आहेत त्याची टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून घ्यायचं आणि करंगळी फक्त इथे आपली ओपन असेल. हा, बरोबर बरोबर. हा, बरोबर. ठीक आहे. हा, फक्त करंगळी आपली ओपन आहे. हा, पहिलं बोट आहे ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन या. त्याच्याने त्याला अंगठ्याने लॉक करा त्या पहिल्या बोटाला आणि मग मधली जी बोट आहे त्याचा टोक आणि अंगठ्याचा टोक एकमेकांना जुळवून घ्या. बरोबर. तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात आपल्या मांडीवर, डोळे अलगद मिटून घ्या. पाठीचा कणा सरळ. आणि आता इथे दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने संपूर्ण श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. हाताची मुद्रा सोडून द्यायची. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा श्लोक. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांश विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यात. करणार आहोत शीतली प्राणायाम. हातांची ज्ञान मुद्रा.
जिभेची पन्हाळ जीभ बाहेर घेऊन यायची आहे. हा प्राणायाम आपण मुद्दाम यासाठी घेतोय की याच्याने आपली जी भूक आहे ही आपली कंट्रोल मध्ये राहते आणि आपल्या म्हणजे क्षुधा आणि तहान तृष्णा नाशक असं हे प्राणायाम आहेत, क्षुधा आणि तृष्णा नाशक. म्हणून आज आपण मुद्दाम हे दोन प्राणायाम घेतोय. तर आता जीभ बाहेर घेऊन यायची आहे. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, डोळ्यालगत मिटलेले, जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथरेच. पुन्हा एकदा अजून एक आवर्तन. जीभ बाहेर, जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथरेच. करूया सितकारीची दोन आवर्तनं. डोळ्यालगत मिटलेले आहेतच. ओठ विलग करायचे, दातावर दात, जीभ दातांच्या मध्ये असेल, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, तोंड बंद, नाकाने संथरेच. पुन्हा एकदा ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घपूरक, तोंड बंद आणि नाकाने संथरेच. काही क्षण शांत आहे ती बैठक सोडून द्यायची आणि शवासनासाठी स्थिती घ्यायची. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं पुरेसं. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेने. शवासनाची आदर्श स्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये. आपण जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेला आहे. आपल्या शरीराचा प्रत्येक स्पर्श बिंदू आता जमिनीच्या दिशेने सैलावलेला आहे. आज आपण जी काही साधना केली त्या साधनेचा क्रम, त्याचं महत्व, आज आपली संपूर्ण साधना पचन आणि उत्सर्जन या सिस्टीमशी आधारित होती. आपलं पचन चांगलं झालं तर आपलं उत्सर्जनाची क्रिया ही खूप चांगल्या प्रकारे होते. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन. जाणीवपूर्वक शिथिलता, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने आपण सैलसर सोडलेलं आहे. पाठीच्या कण्याला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह आणि आरामदायी वाटतोय. नाकाने एक श्वास भरून घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू या श्वासासोबत शिथिल झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. जोड आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेतेय, घेतोय, मी श्वास सोडतेय, सोडतोय. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. चेहरा माझा अतिशय शांत आहे. कपाळावर कोणताही ताण नाहीये. तोंडाच्या आतमधली जीभ सैलसर आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा या स्थितीचा मी या क्षणी अनुभव घेत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी आज दिवसभर जी काही कामे करणार आहे त्या कामासाठी पोषक अशी ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी जी काही शारीरिक
कसरत केली आहे, आसनं केली आहेत, त्यामुळे आलेला थकवा, शीण या शवासनाच्या माध्यमातून कमी होत चाललेला आहे. एक सकारात्मक ऊर्जा मला या क्षणी प्राप्त होत आहे. माझा आत्मविश्वास, माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चाललेली आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत मी स्वतःला एक संकल्प देत आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावरती सुख, शांती आणि आनंद प्राप्त होत आहे. माझं कौटुंबिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे आणि मी आनंदी आहे. प्रत्येक छोट्याशा गोष्टीमध्ये सुख, समाधान, आनंद मानणं, शोधणं हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे आणि जो आपल्याला आता साध्य होत चाललेला आहे. शरीर मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं मी पठण करते, आपण श्रवण करा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम शांती शांती शांती. शरीर आणि मन अतिशय निरोगी ठेवणारं महामृत्युंजय मंत्र. मनोमन आपल्या इष्टदेवतेचं, आपल्या आई वडिलांचं स्मरण करूया. त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. आपल्या शवासनातला संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो आणि ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आपल्या आठवड्याची सुरुवात खूप सुंदर झालेली आहे आणि ही कायम अशीच राहणार आहे. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, एक हलकासा खेच, दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडलेले, डोळे अलगद मिटलेले. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देत आहोत. समर्पण, शरणागत भाव. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हात समर्थन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला वर्ग इथे संपन्न होतो. भेटूया उद्या सकाळी 6:30. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता.
भेटूया उद्या सकाळी 6:30 ला. हरिओम. शुभ दिवस.